अगं बाई, माझाच एका नेमका याच वेळेला आला. हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट मी आले. हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय का माझा? कोण बोलतंय? हॅलो, अगं मी बोलतोय. मी कोण? हा, अगं मी आज कोर्टात आलो होतो ना. नाही, आज राघवशी मला फारसं बोलता आलं नाही. अगं तो माझ्याशी बोलेच ना. मला फक्त त्याला एकदा थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू फक्त. काय अगं, त्याच्यामुळे वर्षाला न्याय मिळाला ना आपल्या. हा, काय आज कोर्टामध्ये राघवला बघून, त्याचं बोलणं ऐकून, त्याला ते केस लढताना बघून मला त्याचा खूप अभिमान वाटला. पोराला छान घडवलंयस ना तू. नाही, मला फक्त त्याला हेच सांगायचं होतं की त्याचं कोर्टातलं वागणं, त्याचं ते बोलणं, ते मला खूप आवडलं. मला त्याचा खूप अभिमान वाटला. तेवढंच सांगायचं होतं त्याला. वर्षाला मधल्या काळात खूप त्रास झाला असेल ना? नाही, मला काही फार कळलं नाही, पण मी पेपरमध्ये बातमी वाचली, त्यामध्ये राघवचं नाव वाचलं आणि मग मी कोर्टामध्ये आलो. फोन का केला तुम्ही? अगं, काय झालं? मी कोर्टामध्ये आलो ते तुम्हाला आवडलं नाही का? सुलक्षणा, ए सुलक्षणा, अगं बोल ना. हॅलो आई. काय झालं? ते रॉंग नंबर आहे. ठेवा फोन तुम्ही. हॅलो हॅलो, दे प्रसाद दे. काही झालं? काही नाही अगं, रॉंग नंबर आहे. मला कळेच ना काय बोलायचं ते. मी बोलत बसले त्याच्यासोबत. आहे ग? अरे खूप छान वाटतंय मला, अगदी मोकळं. मग आता काय काय करायचं ठरवलंयस? आता ना मी आधी माझ्या जॉबवर फोकस करणार आहे. आणि ना लवकरात लवकर मला प्रमोशन कसं मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. घरात हातभार लावायला पाहिजे मला. दादा आणि आनंदीवर ओझं बनून नाही राहायचंय मला. आणि हो, आनंदीला मदत करायची. गेल्या काही काळात खूप भार पडला तिच्यावर कामाचा. तिला सुद्धा थोडासा आराम मिळाला पाहिजे ना. आणि हो, मला ना रोज रात्री पाणीपुरी खायची आहे. खूप फिरायचंय. अतुल बरोबर असताना मला जे स्वातंत्र्य मिळालं नाही ना, ते आता मला हवंय. आयुष्य जगण्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे मला. आणखीन काय काय करायचं ठरवलंयस? अरे हो, शॉपिंग करायची आहे मला. दादासाठी शर्ट घ्यायचा आहे, आनंदीसाठी ड्रेस घ्यायचा आहे, आईसाठी आणि चिंगीसाठी सुद्धा गिफ्ट घेणार आहे. तू एक काम कर ना, तू त्या सगळ्यांनाच घेऊन जा ना शॉपिंगला. आणि मग सरप्राईज कसं राहणार त्यांना? हा, मग नको न्यूज. तुला काय करायचंय ते कर. नंदू, काय झालं? मला वाटलं होतं एखादी तरी गोष्ट माझ्या बरोबर करायची ठरवली अशी. नंदू, मला हे सगळं फक्त तुझ्या बरोबरच करायचंय. हो, अरे मला पाणीपुरी खाताना तू सोबत हवायस. सगळ्यांसाठी शॉपिंग मी जेव्हा करीन ना, तेव्हा मला तुला सोबत घेऊन जायचंय. मला कुठेही फिरायचं असेल तेव्हा तू मला सोबत हवायस. आता पुढचं आयुष्य मला एकटीने नाही जगायचंय, मला तुझ्या बरोबर जगायचंय. अगं, मी पण तेच विचारणार होतो तुला. पण काय, आताच तुझा डिवोर्स झाला ना, तर कसं विचारू काही कळत नव्हतं मला. आताही तुझ्याशी त्या बाबतीत कसं बोलावं ते कळत नाहीये. काय मी तुला ते म्हणजे आपण दोघं हा, हे बघ मला. नंदू, अरे हळू. नंदू, मला आता आयुष्यात एकही क्षण आनंदाचा वाया घालवायचा नाहीये. आणि त्यासाठी मला तुझ्याशी लग्न करायचंय.
अगं तेच सांगायचं होतं की मला तुझ्याशी लग्न लग्न तू आधी म्हणालीस. हो, कारण मला माहितीये तू नाही सांगू शकणार मला. अरे काय झालं नंदू? मला वाटते सांगायचं होतं, विचारायचं होतं तुला. या ही जी आहे ना ती माझी आहे. वर्षा माझ्या बरोबर लग्न करणार, मी तुझ्या बरोबर लग्न करणार. ते काय असं कर. आला आला आला. मला मी लग्न करणार. मला ते सांगायचं होतं की मी बरं असं ते ते जमत नाही. हे बघ थँक्यू वर्षा. खरंच मला अशी लग्न करायचं. आता आयुष्यभर तुझ्यासोबत मी असणार. तुला जितकं सुख हवंय ना त्याच्यापेक्षा जास्त सुखी ठेवेन मी. आणि आता जसं तू पटकन म्हणायस ना लग्न करूया, तितक्याच पटकन आपण लग्न करून टाकूया. घ्या पायवरती, घ्या वर, घ्या घ्या. येस, व्हेरी गुड. खाली. बस, बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आहे. आता चालायला काही हरकत नाही. हो, मी आता रोज वॉकला जात जाईन. हो, ही काही रेस नाही आहे. असं जर तुम्ही ठरवलं की उद्यापासून मी 4 किलोमीटर चालायला लागतो, तर तसं करून चालणार नाही ना. रोज 5 मिनिटं 7 मिनिटं चाला आणि मग बसा. पायाचा व्यायाम रोज चालू ठेवा. आता चालायला येत आहे ना, मग कशाला? तरीही व्यायाम करायचा. ठीक आहे. अभिनंदन, तुम्ही इतक्या कमी वेळात रिकव्हरी केलीत. हा, पण काळजी घ्या यांची. हा पण डॉक्टर, सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलावलं तुम्ही आलात, त्याबद्दल थँक्यू सो मच. अहो, ते कामच आहे माझं. डॉक्टर तेल लावायचं का? नाही नाही, तेल त्यांना नको. त्यांना फक्त एक्सरसाइजच करू दे. नाही, माझ्या गुडघ्यांना. अच्छा, तुमच्या. हो हो, तुम्ही लावू शकता तुमच्या पायांना. चला. फार दुखतात हो. दिवस रात्र दुखत राहतात. डॉक्टर, हा, तुम्ही जे जे सांगितलं ते आम्ही सगळं केलं, त्यामुळे हे लवकर बरे झालेत. खरंच धन्यवाद. त्यात तुमची पण मेहनत आहे मिसेस कर्णिक. पण अजून ते पूर्ण बरे झालेले नाहीयेत, तेव्हा काळजी घ्या त्यांची. हो हो. चला. हे बाय, माझं कुठे गेले हे? ते गेले आतमध्ये. कशासाठी? मला काय माहित, तूच जाऊन विचार. तुम्हाला काय झालं आई? शिपाय माझे, अहो काय करताय तुम्ही? आनंदी, मला ना आता हे आजाराची खोली नको आहे. आता मला आपली खोली आता छान सुंदर हवी आहे. तुझ्यासोबत छान सुखाचा संसार मला सुरू करायचा आहे पुन्हा नव्याने. आणि ही जी काही जळमट आहेत ना ती सगळी मला पुसून काढायची. ठीक आहे, मी करते. मी करतो. तुम्ही आराम करा, मी करते. द्या. नाही नाही, अगं बस झाला आराम. त्या आरामातच मला आता कंटाळा आलाय. आणि आता बरं आहे मी. बरे कसे? डॉक्टरने काय सांगितलं माहितीये ना? सावकाश. अजूनही स्वतःची काळजी घ्यायची, आराम करायचा आहे, व्यायाम करायचा आहे. मग असं समज मी व्यायामच करतो. हे बघ. हा, ऐका, काय? आपण दोघांनी मिळून करायचं. सांगते. हा, ठीक आहे.
आनंदी, तुला कसं सांगू की माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस. पण मला तुला हे असंच नाही सांगायचंय. मला यासाठी असं काहीतरी करायचंय की जेणेकरून तुझ्या आनंदात भर पडेल. ओके, थांब. आता किती प्रसन्न वाटतंय बघ. आता आपल्यातली बॅड फेस सुद्धा निघून गेली आनंदी. आता यापुढे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बदलून जातील बघ. काय करताय? ये. तुम्हाला आता बरं वाटतंय ना? हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. होय आनंदी, तुझ्यासोबत पुन्हा नव्याने संसार सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मी मनापासून तयार आहे. मी पण. अहो, काय करताय तुम्ही? डोळे का बंद केलेत माझे? कळेल, ये सावकाशा. हे काय नवीन? कळेल तुला. चल. लहान मुलासारखं वागताय हा तुम्ही. तसं तर तसंच आहे. थोडा वेळ आलो आपण, पोचतोय अहो, आपण. धडपडू आपण. नाही, तसं काही होणार नाही. थांब थांब, इथेच थांब. थांबा. हा हा, रेडी? हा. 1 2 3. सरप्राईज. ये बाय माझे, ये बाय माझे. अहो, किती छान. कशासाठी केलं पण? कशासाठी म्हणजे? आनंदी, मी इतक्यांदा आपली डेट प्लॅन केली आहे, पण काही ना काहीतरी होत आलेलं आणि ते प्लॅन सगळं फिसकटायचं. पण म्हटलं आज घरातून बाहेर नाही जाऊ शकत, पण निदान मग इथल्या इथे तरी आपल्याला एकांत मिळावा, म्हणून हे सगळं. आवडलं? आवडलं. किती? खूप 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 आवडलं. अहो, पण खरंच कशासाठी केलं हे सगळं? म्हणजे काय गरज होती हे सगळं करण्याची? कशासाठी म्हणजे काय गरज होती असं का म्हणतेस तू? आनंदी, तुझी तत्व, तुझा स्वाभिमान हे सगळं काही बाजूला ठेवून फक्त माझ्यासाठी तू घरी परतलीस, माझी काळजी घेत राहिलीस, अजूनही घेतेस. ही हॉस्पिटलची जागरणं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ताण मात्र तुझ्यावरच पडत होता. ताण कसला? अहो, तुम्हाला त्रास होत होता, मग मी केलं तर काय फरक पडतो? आणि सतत डोक्यात त्या केसचा विचार. मला त्रास होत होता आणि माझी काळजी सगळेजण करत होते, मी बघत होतो. मला सांभाळलंस ते तू, आई आणि वर्षाला सावरलंस तू, चिंगीचं सगळं पाहत होतीस तू. बरं, मग हे सगळं करून वर्षाच्या केससाठी जे काही पुरावे, साक्षीदार हे जमा करण्याची धडपड तुझी चालू होतीच, बघत होतो मी. माझ्या बाबतीत जे घडलं त्याचा सुगावा लागण्यासाठी काय काय नाही केलंस तू. बस झालं, किती कौतुक करणार आहात? मग मी एवढं नाही का करू शकत तुझ्यासाठी? अहो, खरंच एवढं सगळं केलं हा तुम्ही. मला तरी सांगायचं, मी मदत केली असते ना तुम्हाला. मग सरप्राईज राहिलं असतं का? आणि ठीक आहे, मला काही फार कष्ट नाही पडले, केलं. म्हणजे काय माहित नाही किती ठीकठाक झालंय ते. तुला आवडलं ना नक्की? मला खूप आवडलं, मला खूप छान वाटतंय. बरं, आपण असे उभं राहूनच बोलणार आहोत का? बसूया. ये ये.
सावकाश. आनंदी, हा? आता असं वाट. एक मिनिट हा. अरे वर्षाचा फोन आहे. उचला ना मग. काय ते आपण दोघे कुठे आहोत, काय करत आहोत हेच विचारायला फोन केला असेल ना. अहो, काळजी वाटेल त्या दोघींना. बोला 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 ना, बोला. उचला फोन. हा वर्षा, बोल. दादा, अरे तू आणि आनंदी कुठे आहात दोघ जण? लवकर घरी या. ही आई बघ ना कशी वागते माझ्याशी. काय झालंय? अरे तू लवकर घरी ये, मग सांगते तुला. लवकर ये. काय झालं? माहित नाही, खाली बोलवलंय. चला. लवकर म्हणजे कधी? तारीख नाही ठरवली अजून आम्ही. ते आम्ही ठरवू. तारीख कधी ठरवायची, कुठली ठरवायची ते आम्ही ठरवू. ती तू नको ठरवूस. सांग, लवकर म्हणजे कधी? आई लवकर म्हणजे लवकरात लवकर. मला जास्त दिवस नाही थांबायचंय आई. जरा जनाची नाही मनाची लाज वाटते का ग वर्षा तुला? आता तुझा घटस्फोट झाला, आता म्हणते मला दुसरं लग्न करायचं. अरे लगेच लोक काय म्हणतील याची तुला जराही तमा नाहीये? काय झालंय आई? हे बघ बघ, तुझी बहीण काय अकलेचे तारे तोडते, म्हणते मला लग्न करायचंय. अरे आता घटस्फोट झाला तिचा, आता म्हणते लग्न करायचंय. लोक काय म्हणतील याचं तिला काही पडलेलं नाहीये. अगं आई, लग्न ठरवलंय कुठे आम्ही? विचारल्याशिवाय करणार आहोत का आम्ही लग्न? आई ती विचारते. हा, तू मोठा भोळा, ती विचारत नाहीये. मी लग्न करते आणि ह्याच मुलाशी करते हे ती आपल्याला सांगतेय. आई हे काय आता नवीन? तू नंदूला ओळखत नाहीस का? आमचं एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम म्हणते, घडीत तोळा घडीत मासा असतं तुमचं. कधी घोड्यावर कधी गाढवावर. जरा तो तुझ्या बाजूने नाही बोलला की तुझी चिडचिड होते. हे कसलं ग प्रेम? तुम्ही भेटता बोलता एकमेकांशी, हे फक्त मैत्रीपर्यंतच आहे. आई, आमची भांडणं होतात हे माहितीये मला, पण ती लुटूपुटूची भांडणं असतात. आमचं नातं आहे ना ते मैत्री पलीकडचं आहे आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे जे आम्हाला मान्य आहे. असेल तुमचं प्रेम, ठीक आहे, मान्य करते मी तुमचं प्रेम. पण पहिलं लग्न मोडलंय की नाही? तर मग आता दुसरं लग्न करताना जरा विचार करायला हवा. परत देव न करो, पहिल्यासारखं झालं तर काय करशील? आई, मला आयुष्यात इतकी मोठी ठेच लागलीये ना की हा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय. खूप विचार करून नंदूला हो म्हटलीये मी. आणि नंदू अतुल सारखा नाहीये ग, त्याने काहीच लपवलं नाहीये माझ्यापासून. तुम्ही सुद्धा नीट ओळखता ना नंदूला. बरं तू मला सांग, काय वाईट आहे ग नंदू मध्ये? हा, वाईट काही नाही ग, चांगला आहे तो. मग प्रॉब्लेम काय आहे? चांगला मुलगा आहे ना तो. तिला लग्न करायचंय आणि पुढे तिचं आयुष्य पडलेलं आहे. करू दे ना तिला. राघवा, करू दे रे लग्न, मी नाही म्हणत नाहीये, पण वर्षभर नको. वर्षभरानंतर ठरवूया आपण. म्हणजे किमान वर्षभर तरी लग्न करायचं नाही. मला हे बरोबर वाटत नाही. अगं आई, पण का? का म्हणजे काय? एकदा लग्न करायचं ठरवल्यावर 4 जणांना कळणार, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळणार. काय म्हणतील लोक? शिबाई, आता घटस्फोट झाला म्हणतील मुलीचं, आता लगेच लग्न. सगळी नको ग बाई, नको ते चर्चेला उधाण नको. नाही करायचं लग्न म्हणजे नाही करायचं. आई, अगं तू बाहेरच्यांचा विचार का करतेस? माझा विचार कर ना जरा. अगं गेल्या 7-8 महिन्यात माझ्या आयुष्याची इतकी वाताहत झालीये. आता कुठे मला चांगले दिवस दिसतायत, काहीतरी नवीन करावंसं वाटतंय, आयुष्याची नवीन सुरुवात करावीशी वाटतेय. तर तुला काय प्रॉब्लेम आहे? का मला नाही वाटत तुझं भलं व्हावं? मला नाही वाटत. आई आहे तुझी मी. बरं जाऊ दे, लोकांना काय वाटतं हे सोडून दे बाई. पण मला मनापासून वाटतं की हे लग्न वर्षभर तरी होऊ नये. अगं नाही, एकमेकांना वेळ द्या ना. एकमेकांना वेळ द्या, एकमेकांना जाणून घ्या, एकमेकांचे विचार जाणून घ्या. तुमच्या नात्याला जरा तरी वेळ द्या आणि मग वर्षभराने ठरवा करायचं का नाही करायचं ते.